राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता या सुनावणीमध्ये काय नेमकं होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही सुनावणी आहे। गेल्या वेळच्या दरम्यान नीट पात्रतेची सुनावणी भरपूर वेळ चालल्याने ही सुनावणी होऊ शकली नव्हती। त्यामुळे आता उद्याच्या सुनावणीत काय नेमकं होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, उद्या भवितव्य ठरणार तर? नक्कीच दीपक, उद्याची सुनावणी महत्वाची आहे, कारण गेल्या वेळी सुनावणी होऊ शकली नव्हती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात सुद्धा एक याचिका ही मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे। ती अजित पवारांच्या वतीने करण्यात आली होती आणि लगेच शरद पवारांच्या वतीने दुसरी याचिका ही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। तर ज्या प्रकारे आता शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयापुढे एक प्रश्न आहे, तोच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणातही आहे की आता हे प्रकरण म्हणजे या प्रकरणावरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार की मुंबई उच्च न्यायालयात होणार। तर शक्यता आहे की उद्या कदाचित सर्वोच्च न्यायालय यात विरोधी जी बाजू आहे त्यांना अजित पवारांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडायला सांगेल आणि त्यानंतर मग या प्रकरणावर नेमकी सुनावणी कुठे होईल त्याबाबत सर्वोच्च न्यायालय काहीतरी निर्णय देऊ शकेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।